देखील महायुतीला मिळेल अशा प्रकारचे एक संकेत या निवडणुकीमध्ये मिळालेला आहे. मी या निवडणुकीमध्ये पाहिलं की भारतीय जनता पक्षाने सेंचुरी मारली आहे आणि शिवसेनेने हाफ सेंचुरी क्रॉस केलेली आहे आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट देखील अतिशय चांगला आहे. कमी जागा लढवून जास्तीचा जागा या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या आणि नगरसेवकपदाच्या जिंकलेल्या आहेत आणि त्याबरोबर महाविकास आघाडी च्या एकूण सगळ्या जागांची बेरीज धरली तरीसुद्धा ती शिवसेनेच्या बेरजेपेक्षा कमी आहे. काही लोक म्हणत होते की शिवसेना फक्त ठाण्यापुरती मर्यादित आहे, तर शिवसेना आता ठाण्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर शिवसेना घराघरामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोचलेली आहे. हे या निकालावरून आता स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे मी माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, सगळ्याच लोकांना धन्यवाद देतो आणि अगदी छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील शिवसेनेचा धनुष्यबाण या निवडणुकांमध्ये पोहोचलेला आहे आणि कार्यकर्ते जे उत्साहात कामाला लागले होते त्यांचा उत्साह देखील वाढलेला आहे आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत घेतली. आमच्या सर्व लोकप्रतिनिधींचं, नेत्यांचं, सर्व मंत्री असतील, खासदार, आमदार, पदाधिकारी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की शिवसेना आणि धनुष्यबाण अगदी घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम या छोट्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. त्याबद्दल मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचंही मनापासून अभिनंदन करतो की भारतीय जनता पक्षाला देखील या निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि नंबर 1चा पक्ष म्हणून त्यांना यश मिळालं आहे आणि शिवसेना देखील या निवडणुकीमध्ये नंबर 2 पक्षाच्या रूपाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये समोर आली आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते. शिवसेना सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवते. जसं लोकसभेमध्ये देखील स्ट्राईक रेट, विधानसभेत देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला होता, तसाच आता या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा स्ट्राईक रेट एकदम कडक राहिलेला आहे, चढा राहिलेला आहे. हाच स्ट्राईक रेट येणाऱ्या पुढच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि जे लोक या निवडणुकीमध्ये घरी बसले होते, ज्या लोकांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं होतं, त्या लोकांनी आणि मतदारांनी जे घरी बसले त्यांना घरी बसवलं, हे देखील या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे. सर, ज्याप्रमाणे मंत्री आमदार यांनी काम केलं त्याचप्रमाणे तुम्ही देखील महाराष्ट्रात निवडून काढलेला होता, सर्वच ठिकाणी सभा देखील घेतल्या होत्या आणि या सगळ्यातून आता हे यश मिळतं. कारण विधानसभेला ज्याप्रमाणे 80 जागा तुम्ही लढवल्या होत्या, 60 जागांचं तुमचा निवडून आलेले आहे. अशाच प्रकारचे स्ट्रॅटेजी जी आहे ती या नगरपालिकेमध्ये मनसरमध्ये आणि जे काही नवीन नगरपालिका आहे त्या ठिकाणी देखील नवीन चेहऱ्याने तुम्ही निवडले होते, त्यानंतर ते विजय झाले. काय सांगाल नवीन कार्यकर्त्यांना, काय सांगाल? नाही, खरं म्हणजे सांगितलं की ही नेत्यांची निवडणूक नाही, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. काय सांगाल कार्यकर्त्यांचं कसं अभिनंदन? खरं म्हणजे ही कार्यकर्त्यांची निवडणूक, लोकसभा आणि विधानसभा ही आमदार खासदारांची निवडणूक असते, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. कारण लोकसभा आणि विधानसभेत कार्यकर्तेच खासदार आणि आमदार निवडून देत असतात. नेत्यांना, खासदार, आमदारांना सांगितलं होतं की निवडणूक आहे कार्यकर्त्यांची आणि ती कार्यकर्त्यांची निवडणूक गांभीर्याने घेऊन कार्यकर्त्यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे. त्याप्रमाणे आमचे सर्व लोक कार्यकर्त्यांच्या मागं उभे राहिले आणि ज्या ज्या ठिकाणी नवीन नवीन कार्यकर्ते, काम करणारे कार्यकर्ते, सर्वसामान्यांची ज्यांची नाळ जुळलेली आहे त्या कार्यकर्त्यांना तिकीटं दिली आणि तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेने, मतदारांनी शिवसेनेला भरभरून साथ दिली. त्यामुळे सर्व मतदारांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. सर, पालघरमध्ये डहाणू आणि ज्या इतर नगरपालिका त्या ठिकाणी विजय मिळाला, पण ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ आणि या ठिकाणी मोजके एवढं अपयश आपल्याला आलेलं आहे. नाही, बघा, शेवटी महायुती जिंकणार कोण आहे? महायुती. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही काही ठिकाणी एकत्र लढलो, काही ठिकाणी वेगवेगळे मैत्रीपूर्ण लढलो, पण शेवटी जिंकणार महायुतीच.
त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं महायुती 75%पेक्षा जास्तीचं यश मिळवेल आणि त्याहीपेक्षा जास्तीचं यश या निवडणुकामध्ये मिळालेलं आपण पाहतोय. हे खऱ्या अर्थाने कामाची पोचपावती आहे. गेल्या 2.5-3.5 वर्ष जे काम केलं, मी मुख्यमंत्री असताना जे काम केलं, देवेंद्रजी आता आमची टीम जी काम करते आहे, या सर्व कामाची पोचपावती या निवडणुकांमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. शेवटी लोक कामाला पसंती देत असतात आणि विकासाला पसंती देत असतात. आमचा अजेंडा विकास आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आम्ही टीका टिप्पणी न करता विकासाचा अजेंडा, स्थानिक प्रश्न आणि स्थानिक ज्या काही मूलभूत सोयीसुविधा ज्या आवश्यक आहेत त्याच्यावर आम्ही भर दिला आणि त्यामुळेच हे दैदिप्यमान असं यश मिळालेलं आहे.